नागपूर जिल्ह्यातील दहेगाव रंगारी येथे गुरुवारी रात्री सराफ व्यावसायिक मंगेश मारोतकर यांच्यावर गोळीबार करून सुमारे 12 लाख रुपये किमतीचे सोने व चांदी व रोख रकमेची बॅग लुटल्याची धक्कादायक घटना घडली। या प्रकरणातील 3 मुखवटाधारी आरोपी फरार असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे। दुकान बंद करून घरी जात असताना पिपळावल्ली मार्गावरील धनवगळी बाबा मंदिराजवळ आरोपींनी त्यांचा मार्ग अडवला। बॅग हिसकावण्यास विरोध केल्यानंतर आरोपींनी त्यांच्या पायावर गोळी झाडली तसेच धारदार शस्त्राने हल्ला केला। त्यानंतर सोने चांदी व रोख रकमेची बॅग घेऊन आरोपी पसार झाले। जखमी मारोतकर यांना प्रथम दहेगाव रंगारी येथील रुग्णालयात आणि नंतर पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले। पोलिसांनी घटनास्थळावरून एक रिकामे काडतुसे जप्त केले असून सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे। दिशोन्नतीसाठी वैभव काकडे यांची रिपोर्ट।